श्री विष्णू पुराण लक्ष्मी महात्म्य। मैत्रेयींनी विचारले, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली, तर हे कसे? ती भृगु आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माती लक्ष्मीचा कधी जन्मच नाही, ती तर नित्यच असणारी आहे। भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे। विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे, विष्णू न्याय तर लक्ष्मी नीती आहे, विष्णू बोध तर ती बुद्धी होय, विष्णू बुद्धी तर ती धर्म होय, विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय, विष्णू भूधर तर ती भूमी होय, ते संतोष तर ती तुष्टी होय, विष्णू कामदेव तर ती इच्छा होय, ते यज्ञ तर ती आहुती, ते जर यजमानशाला मानले तर ती पत्नीशाला होय, ते यूप तर ती चित्ती होय, ते साम तर ती उद्गाती होय, ते अग्नी तर ती स्वाहा होय, ते शिव तर ती पार्वती होय, ते सूर्य तर ती तेज होय, ते चंद्र तर ती त्यांची कांती होय, ते वायू तर ती गती होय, ते समुद्र तर ती लाट होय, ते इंद्र तर ती शाची होय, ते यम तर ती त्याची पत्नी धुमोरणा होय, ते कुबेर तर ती वृद्धी होय, ते वरुण तर ती गौरी होय, ते कार्तिकेय तर ती सेना होय, ते आश्रय तर ती शक्ती होय, ते निमेष तर ती काष्टा होय, ते मुहूर्त तर ती कला होय, ते दीपक तर ती ज्योती होय, ते वृक्ष तर ती लता होय, ते दिवस तर ती रात्र होय, ते वर तर ती वधू होय, ते नद तर ती नदी होय, ते ध्वज तर ती पताका होय, ते लोभ तर ती तहान होय, ते राग तर ती रती होय। जास्त काय सांगू? मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत, आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे होत। अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णू विरहित काहीही नाही। श्री विष्णू पुराण लक्ष्मी महात्म्य। मैत्रेयींनी विचारले, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली, तर हे कसे? ती भृगु आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माती लक्ष्मीचा कधी जन्मच नाही, ती तर नित्यच असणारी आहे। भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे। विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे, विष्णू न्याय तर लक्ष्मी नीती आहे, विष्णू बोध तर ती बुद्धी होय, विष्णू बुद्धी तर ती धर्म होय, विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय, विष्णू भूधर तर ती भूमी होय, ते संतोष तर ती तुष्टी होय, विष्णू कामदेव तर ती इच्छा होय, ते यज्ञ तर ती आहुती,
ते जर यजमानशाला मानले तर ती पत्नीशाला होय. ते यूप तर ती चित्ती होय. ते साम तर ती उद्गाती होय. ते अग्नी तर ती स्वाहा होय. ते शिव तर ती पार्वती होय. ते सूर्य तर ती तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ती गती होय. ते समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर ती शाची होय. ते यम तर ती त्याची पत्नी धुमोरणा होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकेय तर ती सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर ती काष्टा होय. ते मुहूर्त तर ती कला होय. ते दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर ती रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय. ते लोभ तर ती तहान होय. ते राग तर ती रती होय. जास्त काय सांगू. मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे होत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णू विरहित काहीही नाही. श्री विष्णू पुराण लक्ष्मी महात्म्य. मैत्रेयींनी विचारले, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली, तर हे कसे? ती भृगु आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माती लक्ष्मीचा कधी जन्मच नाही. ती तर नित्यच असणारी आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू न्याय तर लक्ष्मी नीती आहे. विष्णू बोध तर ती बुद्धी होय. विष्णू बुद्धी तर ती धर्म होय. विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय. विष्णू भूधर तर ती भूमी होय. ते संतोष तर ती तुष्टी होय. विष्णू कामदेव तर ती इच्छा होय. ते यज्ञ तर ती आहुती. ते जर यजमानशाला मानले तर ती पत्नीशाला होय. ते यूप तर ती चित्ती होय. ते साम तर ती उद्गाती होय. ते अग्नी तर ती स्वाहा होय. ते शिव तर ती पार्वती होय. ते सूर्य तर ती तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ती गती होय. ते समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर ती शाची होय. ते यम तर ती त्याची पत्नी धुमोरणा होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकेय तर ती सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर ती काष्टा होय. ते मुहूर्त तर ती कला होय. ते दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर ती रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय.
ते लोभ तर ती तहान होय, ते राग तर ती रती होय. जास्त काय सांगू, मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे होत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णू विरहित काहीही नाही. श्री विष्णू पुराण लक्ष्मी महात्म्य. मैत्रेयींनी विचारले, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली. तर हे कसे? ती भृगु आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माती लक्ष्मीचा कधी जन्मच नाही. ती तर नित्यच असणारी आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू न्याय तर लक्ष्मी नीती आहे. विष्णू बोध तर ती बुद्धी होय. विष्णू बुद्धी तर ती धर्म होय. विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय. विष्णू भूधर तर ती भूमी होय. ते संतोष तर ती तुष्टी होय. विष्णू कामदेव तर ती इच्छा होय. ते यज्ञ तर ती आहुती. ते जर यजमानशाला मानले तर ती पत्नीशाला होय. ते यूप तर ती चित्ती होय. ते साम तर ती उद्गाती होय. ते अग्नी तर ती स्वाहा होय. ते शिव तर ती पार्वती होय. ते सूर्य तर ती तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ती गती होय. ते समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर ती शाची होय. ते यम तर ती त्याची पत्नी धुमोरणा होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकेय तर ती सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर ती काष्टा होय. ते मुहूर्त तर ती कला होय. ते दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर ती रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय. ते लोभ तर ती तहान होय. ते राग तर ती रती होय. जास्त काय सांगू, मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे होत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णू विरहित काहीही नाही.
श्री विष्णू पुराण लक्ष्मी महात्म्य. मैत्रेयींनी विचारले, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली. तर हे कसे? ती भृगु आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माती लक्ष्मीचा कधी जन्मच नाही. ती तर नित्यच असणारी आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू न्याय तर लक्ष्मी नीती आहे. विष्णू बोध तर ती बुद्धी होय. विष्णू बुद्धी तर ती धर्म होय. विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय. विष्णू भूधर तर ती भूमी होय. ते संतोष तर ती तुष्टी होय. विष्णू कामदेव तर ती इच्छा होय. ते यज्ञ तर ती आहुती. ते जर यजमानशाला मानले तर ती पत्नीशाला होय. ते यूप तर ती चित्ती होय. ते साम तर ती उद्गाती होय. ते अग्नी तर ती स्वाहा होय. ते शिव तर ती पार्वती होय. ते सूर्य तर ती तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ती गती होय. ते समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर ती शाची होय. ते यम तर ती त्याची पत्नी धुमोरणा होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकेय तर ती सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर ती काष्टा होय. ते मुहूर्त तर ती कला होय. ते दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर ती रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय. ते लोभ तर ती तहान होय. ते राग तर ती रती होय. जास्त काय सांगू? मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत. आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे होत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णू विरहित काहीही नाही. श्री विष्णू पुराण लक्ष्मी महात्म्य. मैत्रेयींनी विचारले, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली. तर हे कसे? ती भृगु आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माती लक्ष्मीचा कधी जन्मच नाही. ती तर नित्यच असणारी आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू न्याय तर लक्ष्मी नीती आहे. विष्णू बोध तर ती बुद्धी होय. विष्णू बुद्धी तर ती धर्म होय. विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय. विष्णू भूधर तर ती भूमी होय. ते संतोष तर ती तुष्टी होय. विष्णू कामदेव तर ती इच्छा होय. ते यज्ञ तर ती आहुती.
ते जर यजमानशाला मानले तर ती पत्नीशाला होय. ते यूप तर ती चित्ती होय. ते साम तर ती उद्गाती होय. ते अग्नी तर ती स्वाहा होय. ते शिव तर ती पार्वती होय. ते सूर्य तर ती तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ती गती होय. ते समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर ती शाची होय. ते यम तर ती त्याची पत्नी धुमोरणा होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकेय तर ती सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर ती काष्टा होय. ते मुहूर्त तर ती कला होय. ते दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर ती रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय. ते लोभ तर ती तहान होय. ते राग तर ती रती होय. जास्त काय सांगू. मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे होत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णू विरहित काहीही नाही. श्री विष्णू पुराण लक्ष्मी महात्म्य. मैत्रेयींनी विचारले, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात, पण तुम्ही तर म्हणता की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली. तर हे कसे? ती भृगु आणि ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माती लक्ष्मीचा कधी जन्मच नाही. ती तर नित्यच असणारी आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू न्याय तर लक्ष्मी नीती आहे. विष्णू बोध तर ती बुद्धी होय. विष्णू बुद्धी तर ती धर्म होय. विष्णू त्रष्टा तर ती सृष्टी होय. विष्णू भूधर तर ती भूमी होय. ते संतोष तर ती तुष्टी होय. विष्णू कामदेव तर ती इच्छा होय. ते यज्ञ तर ती आहुती. ते जर यजमानशाला मानले तर ती पत्नीशाला होय. ते यूप तर ती चित्ती होय. ते साम तर ती उद्गाती होय. ते अग्नी तर ती स्वाहा होय. ते शिव तर ती पार्वती होय. ते सूर्य तर ती तेज होय. ते चंद्र तर ती त्यांची कांती होय. ते वायू तर ती गती होय. ते समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर ती शाची होय. ते यम तर ती त्याची पत्नी धुमोरणा होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकेय तर ती सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर ती काष्टा होय. ते मुहूर्त तर ती कला होय. ते दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर ती रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय.
ते लोभ तर ती तहान होय, ते राग तर ती रती होय. जास्त काय सांगू. मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूंची रूपे होत आणि स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीचीच रूपे होत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णू विरहित काहीही नाही. समुद्र मंथन आणि लक्ष्मी स्तोत्र. पराशर म्हणाले, हे मैत्रेया, लक्ष्मीची कथा तुला ऐकवायची आहे. ती महर्षी मारीच यांनी मला सांगितली होती. एकेकाळी भगवान शंकराचे अंश असलेले अवतार महर्षी दुर्वास ऋषी भूतलावर हिंडत होते. तेव्हा त्यांना एक विद्याधर भेटला. त्याच्या हातात एक दिव्य संतानक वृक्षाच्या फुलांची माळ होती. त्या सुंदर माळेच्या श्रेष्ठ वासाने आजूबाजूने सुवासाने भरून गेले होते, आनंदायी झाले होते. त्या वासाने उल्हासित झालेल्या दुर्वास ऋषींनी विद्याधराला ती माळ मागितली. त्याप्रमाणे त्याला त्या विशाल डोळे असलेल्या विद्याधराने ती माला दिली. त्यांना प्रणाम करून तो निघून गेला. ती माला ऋषींनी आपल्या डोक्यावर धारण केली आणि तेथून निघाले. थोड्याच अवकाशात त्यांना तिन्ही लोकांचा स्वामी इंद्र ऐरावतावर बसून चाललेला दिसला. त्याच्याबरोबर इतर देव देवताही होत्या. दुर्वासांनी आपल्या डोक्यातील ती माला काढून इंद्राकडे फेकली. इंद्राने ती घेऊन ऐरावताच्या मस्तकावर चढवली. तेथे ती माळ कैलास पर्वतावरील गंगाप्रमाणे दिसू लागली. लक्ष्मीची त्या मदाने उन्मत्त झालेल्या हत्तीला त्या माळेच्या सुगंधामुळे जास्तीच मन चढला. त्याने आपल्या सोंडेने ती माळ काढली आणि तिचा सुवास घेऊन तो जमिनीवर भिरकावली. आपल्या माळेची अशी दुर्दशा झाली पाहून अत्यंत राग आलेल्या दुर्वासांनी इंद्राला म्हटले, अरे ऐश्वर्य रूपी मदाने हृदय दूषित झालेल्या इंद्रा, मी दिलेल्या या दिव्य माळेची काहीच कदर केली नाहीस. तू मला प्रणामही न केला नाहीस. तसेच तू आनंदाने ती माळ आपल्या मस्तकावर धारण केली नाहीस. मी दिलेल्या या मालेचे मूल्य तू अजिबात समजला नाही. विष्णू बुद्धी म्हणूनच तुझे धर्म लोकातील ऐश्वर्य नष्ट होईल. तर ती सृष्टी. हे ऐकून इंद्र लगेच ऐरावतावरून खाली आला होय आणि त्यांना नमस्कार करून त्यांची स्तुती करू लागला. विष्णू कामदेवास म्हणाले, मी अजिबात कृपाळू नाही. ते यज्ञ माझ्या अंतःकरणात शमायला थारा नाही. जर यजमान वशिष्ठ अशा ऋषींनी तुझी उगाचच प्रशंसा केली आहे. ते युग त्यामुळे तुला अहंकार जडला आहे. ते साम तेव्हा आता तू विनयाने ढोंग करू अग्नी तर ती असे म्हणून रागावलेले दुर्वास तर ती पार्वती गेली. इंद्र देखील ऐरावतावर बसून अमरावती चंद्र तर ती त्यानंतर इंद्राच्या तीनही लोकांमध्ये तर ती वृक्ष लता वाळून गेल्या. तर सर्व जग संपत्ती रहित झाले. ते इंद्र यज्ञ होईना, तपस्व्यांनी तप, दानवांनी दान करणे सोडले. सर्व लोक लोभी बनले. ते सत्वहीन बनले. ते वरुण तर ती गौरी तुच्छ पदार्थाची इच्छा करू लागले. तर सत्व नसेल तेथे गुण आश्रय तर ती नसतात. तेथील लोकात बळ नसते तर ती शौर्य नसते. त्यामुळे त्यांचा आदरही नसतो. कला होय असे वर्तन तिन्ही लोकात तर ती ज्योती. तेव्हा दैत्याने देवावर आक्रमण केले. तर ती लता. या युद्धात ते दिवस तर ती रात्र. अखेरीस इंद्र आणि देवतांचा पराभव झाला. तेव्हा इंद्र तर ती नदी होय अग्नीच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेवाकडे आले. ते सर्वजण ब्रह्मदेवाला शरण गेले. ते त्यांची हकीकत रती होय. ब्रह्मदेव त्यांना काय सांगू. तुम्ही विष्णूला शरण जा. दानव शरणागत वत्सल विष्णू तुमचे कल्याण सर्व विष्णूंची. पराशर म्हणाले आणि ब्रह्मदेव जाणारे त्या देवतांना असे म्हणाले, लक्ष्मीची. तेव्हा ते क्षीरसागराच्या लक्ष्मी किनाऱ्यावर विष्णू विरहित ते भगवान विष्णूचे धाम आहे. तेथे जाऊन त्या देवतांनी अत्यंत मंगल शब्दात विष्णूची स्तुती केली. ती स्तुती ऐकून आणि त्या देवतांनी केलेला प्रणाम स्वीकारून त्या शरण आलेल्या सर्व देवतांसमोर भगवान विष्णू प्रगटले. शंख चक्र गदा धारण केलेले उत्कृष्ट तेजाने युक्त असलेले ते विष्णू दिसताच त्या देवदेवतांनी त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा त्यांची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेले विष्णू त्यांना म्हणाले, हे देवतांनो, मी तुमच्या तेजाची पुन्हा वृद्धी करेन. मी सांगतो तसे तुम्ही आता करा. तुम्ही आता दैत्य एकत्र या. सर्व औषधी आणून त्या समुद्रात टाका
आणि अमृत प्राप्तीच्या निमित्ताने मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची नेती म्हणजे दोरी करून समुद्र घुसळा, म्हणजे त्यातून अमृत निघेल. दैत्यांना सांगा, या कार्यातून जे काही निघतील अर्ध्या भागावर तुमचा हक्क राहील. त्यातून मंथनातून निघालेले अमृत पिऊन तुम्ही बलवान आणि अमर व्हाल. त्याच वेळेस मी अक्षर युक्ती काढीन की तुमचे सर्व शत्रू दैन्य अमृत पिऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त समुद्र मंथनाचे परिश्रम येतील. देवांचे देव विष्णूंचे असे लक्ष्मी महात्म्य. ते देव मैत्रियांकडे गेले आणि राक्षसांची तह केला. लक्ष्मीची देव आणि दानवांनी नाना प्रकारच्या मंथनाच्या औषधी एकत्र केल्या आणि सर्व शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे स्वच्छ असलेल्या क्षीरसागराच्या पाण्यात टाकल्या. मंदार पर्वताची ही रवी केली आणि वासुकी दोरीप्रमाणे त्यास गुंडाळले. हे द्विज जिकडे वासुकीची शेपटी होती तिकडे देवतांना आणि वासुकीच्या तोंडाकडील ती बाजूस दानवांना विष्णूने उभे केले. भगवान त्या सर्वांनी अत्यंत वेगाने समुद्र घुसळायला सुरुवात केली. वासुकीच्या तोंडातून निघणाऱ्या ज्वालांप्रमाणे दाहक श्वास विष्णू न्याय दैत्य लक्ष्मी नीती आहे. तर त्या श्वासोच्या विष्णू ढगातून शेपटीच्या बाजूने होय. पाऊस पडत राहिल्याने देवांची शक्ती वाढू लागली. धर्म होय. भगवंत विष्णू द्रष्टा क्षीरसागर फिरणाऱ्या मंदार पर्वताला विष्णू धरण्यासाठी तर ती कासवाचे रूपही घेतले. ते संतोष त्या कूर्म रूपातील विष्णूंनी विष्णू आपल्या पाठीवर मेरू पर्वत ती इच्छा पेलला होता. ते यज्ञ त्याच वेळी शंख चक्र गदा घेतलेल्या यजमान नेहमीच्या रूपात मानले. ते देवांच्या बाजूस दोरी खेचत होते. त्याच वेळेस कोणालाही न दिसणारे अत्यंत विशाल स्वरूपात ते मंदार पर्वतावरून दाब देत होते. ते क्षीरसागर घुसळत असताना ते सर्वात प्रथम कामधेनू आले. ते चंद्र देव दानवांनी अत्यंत आनंदाने तिच्याकडे पाहिले. ते वायू तर त्यानंतर वरुणी ते वारुणी निर्माण झाली. तर ती लाट पुन्हा मंथन सुरू झाले. तेव्हा त्रैलोक्य सुगंधित करणारा आणि देवतांचा आनंद वाढवणारा कल्पवृक्ष निर्माण झाला. नंतर रूप आणि उदारता आदी गुणांनी परिपूर्ण असलेल्या अप्सरा क्षीरसागरातून ते कार्तिकेय. त्यानंतर चंद्र निघाला. आश्रय तर ती शंकराने धारण केला. तर ती नंतर निघालेले वर्ष मुहूर्त नागांनी ग्रहण केले. कला होय. त्यानंतर पांढरे कपडे घातलेले तर ती ज्योती आणि हातात अमृताने भरलेले कमंडली ती लता होय. धन्वंतरी प्रकट दिवस तर ती रात्र. सगळेजण आनंदाने नाचू लागले. तर ती वधू होय. आता उमललेल्या कमळावर बसली तर ती अत्यंत तेजस्वी लक्ष्मी हातात फुललेली कमळे घेऊन क्षीरसागरातून वर आली. तर ती तेव्हा तेथे जमलेल्या ऋषींनी श्री सूक्त म्हणून तिची जास्त काय सांगू. गंधर्व तिच्या समोर गाऊ लागले. दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत आपल्या पाण्याने सर्व विष्णूला अभिषेक करण्यासाठी गंगा व इतर नद्यांसह सर्व जीव लक्ष्मी त्या नदीचे पवित्र पाणी अशा प्रकारे सोन्याच्या कलशामध्ये भरून दिग्गजांनी लक्ष्मीला अभिषेक केला. क्षीरसागरामध्ये मूर्ती स्वरूप घेतले आणि कमळाची माळ लक्ष्मीला अर्पण केली. विश्वकर्म्याने तिच्या अंगावर दागिने चढविले. अशा प्रकारे दिव्य वस्त्रे व दागिने घातलेली ती लक्ष्मी भगवान विष्णूंच्या हृदय कमलावर स्थिर झाली. तिच्या दृष्टिक्षेपाने सर्व देवतांना अतिशय आनंद झाला. लक्ष्मी देव पक्षात गेलेली पाहून उद्विग्न झालेल्या दैत्यांनी धन्वंतरीच्या हातातील अमृताचे कमंडलू हिसकावून घेतले. ते पाहून विष्णूंनी स्त्रीरूप धारण केले. आपल्या मायेची मोहिनी टाकून मोहिनी रूप विष्णूने ते कमंडलू मिळवण्यासाठी देवतांना ते कमंडलू त्याने आणून दिले. इंद्रादी देवतांनी ते अमृत पिले. त्यामुळे अत्यंत रागावून जाऊन राक्षसांनी आपापली शस्त्रे पराजून देवतांवर आक्रमण केले. पण अमृत पिऊन बलवान झालेल्या देवतांनी त्यांचा पराभव केला. काही राक्षस मेले, काही पळून गेले. शंख चक्र गदाधारी विष्णूला प्रणाम करून सर्व देव आनंदून निघून गेले. इंद्र पुन्हा स्वर्गाचे राज्य करू लागले. सूर्य व तारे आपापल्या मार्गाने चालू लागले. अग्नी प्रज्वलित होऊ लागला आणि प्राणी मात्र धार्मिक बनले.
मैत्रेयींनी विचारले, त्रैलोक्याला हे ऐश्वर्य प्रभू, मिळाले. लक्ष्मीची इंद्राने उत्पत्ती स्वर्गाचा श्री अभिषेक करून सागराच्या घेतला आणि मंथनाच्या त्याने वेळी लक्ष्मीची झाली. स्तुती केली. असे म्हणतात. तो म्हणाला, पण तुम्ही तर म्हणता हे की लक्ष्मी, दक्षाची तू मुलगी सर्वांची ख्याती हिच्या विश्वांची पोटी जन्मली. माता आहेस. तर हे उमललेल्या ती कमलासारख्या भृगू आणि तुझे ख्याती डोळे यांची आहेत. मुलगी कशी? ते श्री विष्णूच्या तेव्हा श्री हृदयावर पराशर म्हणाले, विराजमान हे झालेली आहेस. द्विजश्रेष्ठा, तुला माझा जगन्माती नमस्कार असो. लक्ष्मीचा तू कधी कमळातून जन्मच जन्मलेली नाही. असून ती तू तर कमळातच नित्यच राहतेस. असणारी आहे. तसेच भगवान तुझ्या विष्णूप्रमाणे हातातही ती कमळ सर्व शोभून काही दिसत व्यापून आहे. राहणारी आहे. कमळाच्या विष्णू जर पाकळ्यासारखे तुझे अर्थ डोळे आहे, आहेत. तर तुझा ती वाणी चेहरा आहे. कमळासारखा आहे. विष्णू न्याय, पद्मनाभ तर लक्ष्मी लक्ष्मी तू नीती प्रिया आहे. आहेस. तू सिद्धी, विष्णू बोध, तर ती बुद्धी होय. स्वधा, विष्णू स्वाहा, बुद्धी, सुधा तर ती असून धर्म तू होय. तिन्ही विष्णू लोकांना पवित्र त्रष्टा, करणारी आहेस. तर ती तू सृष्टी होय. संध्या, रात्री, विष्णू प्रभा, भूधर, विभूती, तर ती भूमी श्रद्धा, होय. सरस्वती, ते संतोष, शोभना, तर ती यज्ञविद्या, तुष्टी होय. महाविद्या, विष्णू आत्मविद्या, कामदेव, कर्तविद्या, तर ती वेदत्रयी, इच्छा होय. ते वार्ता, यज्ञ, दंडनीती तर ती आहेस. आहुती. तू ह्या ते सर्व जर जगाला आपल्या शांत यजमानशाला व मानले तर उग्र ती स्वभावाने व्यापली पत्नीशाला आहेस. होय. ते यूप, तर ती चित्ती हे होय. देवी, ते तू आमचा साम, त्याग तर ती करून निघून उद्गाती गेली होय. होतीस. ते अग्नी, तेव्हा तर ती हे स्वाहा त्रैलोक्य होय. नष्ट ते झाले शिव, होते. तर ती पार्वती तू आता होय. आम्हाला ते पुनर्जीवन सूर्य, दिले तर ती आहेस. तेज होय. स्त्री, ते पुत्र, चंद्र, घर, तर ती धान्य, त्यांची कांती मित्र होय. यांचा लाभ ते तुझी वायू, कृपा तर ती दृष्टी गती असेल होय. तरच होतो. ते समुद्र, तुझी कृपा तर असेल ती तरच लाट होय. आरोग्य, ऐश्वर्य, सुख, ते शत्रूंचा इंद्र, नाश तर ती सर्व काही शाची होय. शक्य असते. ते यम, सर्व तर पावन ती करणारे त्याची हे पत्नी जननी, धुमोरणा होय. आमची कोठारे, ते गोठा, कुबेर, घर, तर ती वस्तू, वृद्धी देह, होय. स्त्री ते यांचा वरुण, त्याग तर तू ती कधीही गौरी करू होय. नकोस. ते हे कार्तिकेय, आमले, तर तू ती ज्यांचा सेना त्याग होय. करतेस ते त्यांना आश्रय, तर त्याग, ती शक्ती सत्य, होय. शील व ते शुद्धता निमेष, या तर ती गोष्टीच्या काष्टा अभावाने होय. या ते उलट मुहूर्त, तुझी कृपा झाली तर असती ती कला होय. झाली की ते ते दीपक, सर्व गुण तर ती प्राप्त ज्योती होऊन होय. ऐश्वर्य ते व वृक्ष, कुलीनता लगेच तर ती मिळते. लता होय. तुझ्या गुणांचे ते वर्णन दिवस, तर करण्यास ती रात्र होय. ब्रह्मदेवीची ते वर, जीभही तर असमर्थ ती आहे. वधू होय. ते तेव्हा नद, हे लक्ष्मी, तर ती नदी तू होय. मजवर ते प्रसन्न ध्वज, हो तर ती आणि माझा पताका त्याग होय. करू नकोस. ते लोभ, लक्ष्मी तर ती म्हणाली, तहान होय. हे देवेश ते इंद्रा, राग, तू तर ती केलेल्या रती होय. स्तुतीने मी प्रसन्न जास्त झाले काय आहे. सांगू? तेव्हा वर मानव, माग. देव, दानव तेव्हा इंद्र वगैरे म्हणाला, जेवढे जगात मला पुरुष वर आहेत, द्यायचं ती असेल सर्व तर विष्णूची असे कर. रूपे होत. तू आणि स्त्री त्रैलोक्याचा म्हटले त्याग जाणारे सर्व कधी करू जीव नकोस. लक्ष्मीचीच तसेच रूपे होत. मी गायलेले अशा तुझे हे प्रकारे स्तोत्र लक्ष्मी जो म्हणेल आणि जो विष्णू तुझी विरहित स्तुती करेल काहीही नाही. त्याचा तू कधी त्याग करू नकोस. लक्ष्मी म्हणाली, तसेच होईल. पूर्वी लक्ष्मी भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांच्या पोटी जन्मली. अशा रीतीने ती लक्ष्मी समुद्र मंथनद्वारा क्षीरसागरातून पुन्हा प्रकट झाली असे पराशय म्हणाले. ते पुढे म्हणाले, भगवान श्री विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा ती त्यांच्या बरोबर अवतार घेते. विष्णूने आदित्य रूप घेतले तेव्हा तिने कमळातून जन्म घेतला. विष्णूने परशुरामाचा अवतार घेतला तेव्हा ती पृथ्वी झाली. त्यांच्या श्रीरामाच्या अवतारात ती सीता बनली. कृष्णाच्या अवतारात ती रुक्मिणी बनली. तेव्हा भगवान देवरूप तेव्हा ती देखील दिव्य रूपात असतेच. ही कथा जो वाचील किंवा ऐकेल त्याच्या 3 पिढ्यात लक्ष्मीचा नाश होणार नाही. ते कलह आणि दारिद्र्य टिकणार नाहीत. ओम नमो भगवते वासुदेवाय.